नमस्कार. दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत. एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूजच्या ह्या नेमकं तेच कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निवडणूक जशी जशी तापत चाललेली आहे तसं तसे महत्त्वाच्या लढती कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार आणि नक्की निकाल काय लागू शकतो या संदर्भात चर्चा किंवा पारावरच्या गप्पा ह्या नेहमीच ऐकायला मिळतात. सातारा जिल्ह्यामध्येही असे काही मतदारसंघ आहेत की ज्यामध्ये आपल्याला अशा महत्त्वाच्या लढती किंवा अगदीच ज्याला काटेकी टक्कर आपण म्हणतो अशा लढती पाहायला मिळणार आहेत. आता ह्या लढती कुठल्या मतदारसंघामध्ये होतील याचा एक थोडक्यात धांडोळा आपण घेणार आहोत. आणि एकूण 8 मतदारसंघ आहेत, त्यामधल्या 3 मतदारसंघामध्ये तर किंवा 4 मतदारसंघामध्ये ह्या लढती काटेकी टक्कर म्हणून होतील. 3 मतदारसंघ हे तिथल्या उमेदवारांना म्हणजे सध्या जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सोपे असतील. तर 2 ठिकाणी या लढती ज्या आहेत या पुन्हा एकदा संघर्षाच्या बाजूने जातील. निकाल अगदी कमी जास्त प्रमाणात फरकाने लागतील, मात्र त्या पण लढती बघणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे किंवा उत्सुकतेचं असणार आहे. ज्या लढतींमध्ये आपण म्हणतोय की काटेकी टक्कर आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली लढत जी असेल ती पाटणची असेल. शंभूराज देसाई हे सध्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच विविध खात्यांचे मंत्री एक्साईजपासून ते होते. आणि या सगळ्याचं एक त्यांच्या भोवती असणारं वलय, त्याचबरोबर मागच्याही निवडणुकीमध्ये म्हणजे 14 सालची निवडणूक आणि 19 सालची निवडणूक दोन्ही निवडणुका ते जिंकलेले होते. त्यापूर्वी 9 सालामध्ये विक्रमसिंह पाटणकरांनी त्यांना पराभूत केलं होतं, मात्र त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये पण ते जिंकलेले होते. थोडक्यात शिवसेनेचे किंवा कट्टर शिवसैनिक असं आपल्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे 98-99 सालाच्या दरम्यान स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पाटणमध्ये आले होते. आणि या पाटणमध्ये येऊन त्यांनी ट्रकमधून लाल दिव्याची गाडी आणली होती आणि ती गाडी त्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द केली होती. सर्व जिल्हा परिषदांच्या सभांचे मंत्री अशा पद्धतीचं राज्यमंत्र्याचा दर्जा असणारं एक पद तयार करून त्यांना त्याचं राज्यमंत्रीपद दिलं होतं तेव्हा. आणि त्यावेळेला अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा छावा गनिमांच्या ताब्यात कसा अशा पद्धतीचं त्यांनी एक वाक्य त्यावेळेला उच्चारलं होतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि ते तुफान त्यावेळी आपण म्हणू की प्रचारात आलं होतं, सध्याच्या भाषेत व्हायरल झालेलं होतं. तेव्हा शंभूराज देसाई यांना स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये घेतलेलं होतं. त्यांना शिवसेनेत सामील करून घेण्यामध्ये मनोहर जोशी यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. तेव्हा साहजिकच पाटण तालुक्याची जी लढत आहे ती अतिशय महत्त्वाची लढत आहे. त्या अनुषंगाने आपण आजचा भाग पाहणार आहोत. पाटणमध्ये परिस्थिती आपण पाहिली तर देसाई विरुद्ध पाटणकर असा सामना आपण रंगलेला बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. खरं तर स्वर्गीय बाळासाहेब देसाई जे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, गृहमंत्री होते, अतिशय कर्तृत्ववान आणि धाडसी असं नेतृत्व बाळासाहेब देसाई यांचं होतं. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते असणारं नेतृत्व होतं. आणि पाटणसारख्या आडबाजूच्या डोंगर दऱ्यातल्या मतदारसंघामध्ये ते विजयी होत असत. आणि मुंबईमध्ये त्यांनी आपलं स्वतःचं वर्चस्व नाव निर्माण केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं असं स्थान निर्माण केलेलं होतं. साहजिकच त्यांचे हे नातू आहेत आणि शंभूराज देसाई यांच्यासुद्धा महत्त्वाकांक्षा ज्या आहेत त्या आपण पाहतो आहोत. त्यांना त्या मानाने मुख्यमंत्रीपदाचा हा विषय वेगळा राहील, मात्र मंत्रिपदांपर्यंत जाण्याचं जे काही स्वप्न होतं ते आपल्याला गेल्या 5 वर्षामध्ये पाहायला मिळालं आणि किंवा त्यापूर्वी पण आपल्याला पाहायला मिळालं. पण आता परिस्थिती तशी राहिली आहे का हा खरं तर प्रश्न आहे. कारण पाटणमध्ये विक्रमसिंह पाटणकर यांनी कधीच पराभूत झाले नव्हते. आपली स्वतःची अशी ताकद त्यांनी निर्माण केली होती. ते सतत विजयी होत होते. मात्र त्यांचा चिरंजीव जे आहेत सत्यजित सिंह पाटणकर यांना शंभूराज देसाई यांच्या विरोधात विजय मिळवता आलेला नाही आहे. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की तिथून म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. थोडक्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा इथे संघर्ष आहे. मात्र पारंपरिक ही जर काही जागा बघितली तर ती राष्ट्रवादीकडे, पूर्वी काँग्रेसकडे आणि आता राष्ट्रवादीकडे होती. राष्ट्रवादीकडे म्हणजे
शरद पवार यांना मानणारा जो गट आहे त्यांच्याकडे होती। साहजिकच या जागेवर सत्यजित सिंह पाटणकर यांनी पण दावा सांगितलाय आणि अगदी आजच त्यांनी स्वतः अपक्ष आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असंही जाहीर केलेलं आहे। आता हा सगळा जर काही विचार केला तर तिरंगी लढत इथं होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे तिरंगी लढत झाली तर काय होऊ शकतं याच्या शक्यता आपण पाहणार आहोत। यामध्ये पहिली शक्यता अशी आहे की जी सगळ्यात अधिक ठळकपणे आपल्याला विचार करावी लागेल की यामध्ये सत्यजित सिंह पाटणकर यांचा विजय होऊ शकतो। याचं कारण असं आहे की शिवसेनेमध्येच फूट पडलेली आहे, शिवसेनेच्या मताचं विभाजन होणार आहे। हर्षद कदम हे शिवसेनेची मतं घेणार आहेत। साहजिकच शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि तिथला जो पारंपरिक काँग्रेसचा राष्ट्रवादीचा जो मतदार आहे तो थेटपणे हर्षद कदम यांच्या पाठीशी उभं राहील याची शक्यता कमी आहे। साहजिकच तो सगळा मतदार जो आहे काँग्रेसचा राष्ट्रवादीचा हा सगळा मतदार आणि त्याशिवाय विक्रमसिंह पाटणकर आणि पाटणकर घराणं यांच्याशी एकनिष्ठ असणारा जो मतदार आहे तो सगळा सत्यजित सिंह पाटणकर यांच्या पाठीशी उभं राहील अशी आजची परिस्थिती आहे। थोडक्यात बहुतेक सगळ्या पक्षांचं मत जे आहे विरोधातल्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाटणकर यांना मानणारा हा जो मतदार जो आहे तो सगळा सत्यजित सिंह पाटणकर यांच्या बाजूने उभे राहील। शिवसेनेमध्ये जी फूट पडेल तर ती फूट जी पडलेली आहे त्यामध्ये शंभूराज देसाई यांचं मतं खाण्याचं काम हे हर्षद कदम करणार आणि साहजिकच शंभूराज देसाई यांना जी मतं पडतील ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची लोकसभेची आता सध्या झालेली जी निवडणूक आहे 2024 सालातली तिथे शंभूराज देसाई यांना त्यांना जेवढं मताधिक्य मिळालं होतं त्याच्या निम्म सुद्धा मताधिक्य उदयनराजे भोसले यांना देता आलेलं नाही। थोडक्यात त्या भागातून शशिकांत शिंदे हे प्रतिस्पर्धी होते उदयनराजे यांचे, त्यांना तिथे बढत मिळालेली आहे, पुढे गेलेले आहेत ते आणि साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतांची जर काही आपण एकनिष्ठता पाहिली तर ती सगळी पुन्हा एकदा पाटणकर यांच्या पाठीशी उभी राहते। त्यामुळे शंभूराज देसाई यांना ही लढत म्हणावी तेवढी सोपी राहिलेली नाही। या बरोबर अनेक बाकीची कारणं आहेत की शंभूराज देसाई यांचं आणि कार्यकर्त्यांमधलं जे काही संवाद होता तो गेल्या 5-7 वर्षामध्ये खूप कमी झालेला आहे अशी नाराजीचा सूर पाटण तालुक्यातनं उमटलेला दिसतो। त्याचबरोबर प्रोटोकॉल सारखा विषय असेल त्यांच्या यामुळे सुद्धा त्यांच्यापासून लोक नाराज झाले आहेत, दूर गेलेले आहेत, कार्यकर्ते त्यांच्यापासून विस्कळीत झालेले आहेत आणि साहजिकच राज्याचं राजकारण सांभाळत असताना स्वतःचा मतदारसंघ ज्याला आपण बांधून ठेवणं हे शंभूराज देसाई यांना जमलं आहे का हा प्रश्न नक्कीच आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला निकालामध्ये दिसणार आहे। कारण सध्या तरी त्यांच्या विरोधात बरंच मोठं नाराजीचं वातावरण आहे। सत्यजित पाटणकर हे मितभाषी त्या मानाने शंभूराज देसाई यांच्या तुलनेमध्ये सौम्य स्वभावाचे आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची सध्या त्यांची मानसिकता आहे आणि त्यांना मदत करण्याकरता म्हणजे स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा मूळचे पाटणचे आहेत, त्यांची ताकद त्यांना उपयोगी पडणार आहे। त्याचबरोबर पाटणकरांची आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जी आघाडी उघडली गेली आणि सत्तांतर झालं त्यामध्ये शंभूराज देसाई किंवा महेश शिंदे हे साताऱ्यातले जे 2 आमदार आहेत ते खूप समोर अग्रभागी होते आणि साहजिकच त्यांचा करेक्ट कार्यक्रम हा एक विषय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मनामध्ये नक्कीच असू शकतो आणि त्याकरताच शरद पवार यांनी कदाचित हर्षद कदम यांना उभं करण्याला किंवा उभं करा असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण हर्षद कदम जिंकून आले तरी फायदा महाआघाडीचाच आहे आणि त्याचबरोबर जर सत्यजित पाटणकर निवडून आले तरी अपक्ष म्हणून निवडून आले तरी ते पुन्हा शरद पवार यांच्याकडेच जाऊन मिळणार आहेत। म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडेच 2 उमेदवार जाण्याची शक्यता आहे। साहजिकच शंभूराज देसाई यांना तगडं आव्हान आहे, दिसत नसेल किंवा शंभूराज देसाई यांच्या नावाचं वलय असेल तरी त्यांनी अतिशय जपून आता काम करणं गरजेचं आहे, सगळी मोठ बांधणं गरजेचं आहे। मात्र सध्या ॲक्शन मोडवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दिसत आहेत, त्यामुळे धोक्याची घंटा शंभूराज देसाई यांच्यासाठी आहे। तेव्हा हा आमचा भाग नेमकं तेचचा कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा।